चला तर पावसाळा स्पेशल, हिवाळा स्पेशल अशी ही रेसिपी आहे. सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, उठलं की लागणारी गोष्ट आहे. त्याची रेसिपी आज पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूया. काय आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हाय, सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते. आजची स्पेशल जी पदार्थ आहे तो म्हणजे मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि त्याच्याबरोबर मस्त कडक मसालेदार चहा प्यावा असा वाटला, म्हणून हा मसाले चहा कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आहे. त्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं आणि कसं स्टोर करून ठेवायचं तेही ह्याच्यामध्ये सांगितलंय. झटपट असा मस्त आयुर्वेदिक असा चहा आपण बनवणार आहोत. चहासाठी खूप कमी साहित्य लागतंय. चला तर चहाचा मसाला कसा बनवायचा ते आपण पाहूया आता. चला तर आपण झटपट असा मसाला बनवून घेऊया. बघा, मसाला बनवण्यासाठी एवढे पदार्थ लागतात, तर त्याचं प्रमाण जे आहे ते अचूक घ्यायचं आहे. बघा, मी ह्या चम्मचनी मोजून मोठे 2 चम्मच वेलची घेतलेली आहे हिरवी. त्याच्यानंतर 1 चम्मच लवंग, 1 चम्मच बडीशेप, 1 चम्मच काळं मिरं, दालचिनी आणि 2 मोठ्या विलायची घेतल्यात आणि त्याच्यासोबत एक छोटंसं जायफळ पण घेतलेलं आहे. हे सर्व जे आहे ते आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय. पण सगळ्यात पहिलं वेलचीची जी आहे ती पूड काढून घ्यायची आहे. मसाला वेलचीची वरचं टलपार साईडला करायचं आणि त्याच्यानंतर जायफळाचे तुकडे करायच्यात, म्हणजे भाजताना खूप छान भाजलं जातं. चला तर सगळ्यात पहिलं बघा, मी 2 चम्मच वेलची घेतली. वजनी प्रमाणात म्हणाल तर ही 20 ग्रॅम आहे. त्याच्यानंतर मिरं घेतलेला आहे 1 चम्मच 10 ग्रॅम. त्याच्याबरोबर लवंग ही 10 ग्रॅम घेतलेली आहे. बडीशेप आहे 10 ग्रॅम. दालचिनी आहे ती 5 ग्रॅमच आहे. त्याच्यानंतर जायफळ आणि 2 विलायची घेतल्यात. बघा, मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे आता आणि सर्व मसाले जे आहेत ते छान असे 2 मिनिटासाठी भाजून घेणार आहे. आपल्याला जास्ती वेळ भाजायचा नाही, फक्त त्याच्यातला जो फ्लेवर आहे तो छान लागावा आणि मसाला आपला टिकून राहावा त्यासाठी आपण भाजून घेणार आहोत. बघा, सगळ्यात पहिलं तर कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची आहे आणि त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती हा मसाला भाजून घ्यायचा आहे. 2 मिनिटांमध्ये छान असा मसाला आपला भाजला जातो. बघा, याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला आणखी एक सिक्रेट पदार्थ टाकायचा, म्हणजे पावसाळा सुरू झालाय त्याच्यानंतर हिवाळाही येतो, तर आपल्याला चहा तर सगळ्यांचा फेवरेट असतो. मसाला चहा म्हटलं की चवच वेगळी लागते. त्याच्यासाठी आपण बघा एक पदार्थ टाकणार आहोत. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. त्याच्यानंतर आपण ही जी आहे ती सुंठ पावडर आहे. 4 चम्मच मी सुंठ पावडर घेतली. जर तुमच्याकडे अख्खी सुंठ असेल तर तेही ह्याच्याबरोबर मसाल्याबरोबर भाजून घ्यायची आहे अगोदर. आता इझिली आपल्याला सुंठ पावडर बाजारात भेटते, त्याच्यामुळे मी सुंठ पावडर घेतलेली आहे. बघा, मसाला थोडा एक 10 ते 15 मिनिटं थंड होऊ द्यायचा आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचा आहे. मसाला थंड करायचा आहे नेहमी. गरम मसाला जर बारीक केला तर त्याला पाणी सुटलं जातं आणि स्टोर करून ठेवताना तो व्यवस्थित टिकून राहत नाही. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण साखर टाकून घ्यायची आहे. बघा, 3 चम्मच मी साखर टाकलेली आहे. तुमच्याकडे जर खडी साखर असेल ती टाकली तर आणखी छान. चला तर आपला मसाला बारीक करून झालेला आहे. आता आपण सगळ्यात पहिलं चहा करून घेऊया. बघा, मी 1 कप पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. मी 2 कप चहा करते तर 1 कप पाणी घेतलंय. त्याच्यामध्ये 3 चम्मच साखर टाकायची आहे आणि कडक चहा हवा आहे मसालेदार, तर मी त्याच्यामध्ये माझ्या आवडीनुसार 1 चम्मच चहा पावडर टाकते. ते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्ती करू शकता. बघा, मोठा 1 चम्मच मी टाकलेले आहे. तोपर्यंत मी आता मसालाही बारीक करून घेतलाय. बघा, एकदम फाईन पेस्ट नाही झाली तरी चालते, कारण आपल्याला चहा तर गाळून घ्यायचा असतो. बघा, अशा पद्धतीने एक काचेची भरणी घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून कोरडी भरणी घ्यायची. त्याच्यामध्ये हा मसाला भरून ठेवायचा आहे. साधारण 2 महिने आरामशीर राहतो. फ्रीजच्या बाहेरही ठेवला तरीही 2 महिने आरामशीर राहतो आपल्याला. मस्त असा आपला आता मसाला करून तयार झालेला आहे. आता जो आहे तो चहामध्ये ह्या स्टेपला कसा वापरायचा ते तुम्हाला दाखवते. बघा,
आपण जो चहा ठेवलेला आहे तो छान असा उकळू द्यायचा आहे, म्हणजे चहा पावडर छान शिजू द्यायची आहे आणि त्याच्याच बरोबर साखर ही टाकलेली विरघळू द्यायची आहे। बघा मी 2 कप चहाला अर्धा चम्मच चहा मसाला टाकलेला आहे आणि चहा मसाला टाकून 1-2 मिनिटं चांगला उकळवून घ्यायचा आहे, म्हणजेच फ्लेवर जो आहे तो पूर्ण उतरतो आणि चहा खूप छान लागतो। चला तर 1-2 मिनिटं झाल्यात। आता आपण ह्या स्टेपला ह्याच्यामध्ये 1 कप दूध टाकणार आहे। मी 2 कप चहा बनवलाय तर 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलेलं आहे। दूध टाकल्यानंतर याला छान असं उकळू द्यायचे आणि चम्मचच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने हलवून घ्यायचे। मस्त असा मसालेदार तयार झालेला आपला चहा आता आपण गाळून घेणार आहोत। बघा चहा छान उकळलाय। आता मी गॅस बंद करून देते। मस्त असा वेलचीचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरलेला आहे आणि बाकीही मसाल्यांचा। तुमच्याकडे जर गवती चहा असेल तुम्ही ह्या स्टेपला उकळताना टाकला तरीही चालेल। बघा मस्त असा चहा आपला तयार झालेला आहे। मस्त असे बुडबुडे पण आले त्या चहाला आणि त्याच्यामुळे आपला चहाची टेस्ट पण खूप छान लागते। बघता क्षणी असं वाटतं की चहा पटकी झट प्यावा। चला तर बाहेर पाऊस पडतोय, मस्त असा मसालेदार चहा मीही पिते आणि तुम्हीही प्या। चला तर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा। चला तर भेटूया पुढच्या